आणि हो, म्हणजे एकदंतम आम्ही दीड दाताचं शोधतो. एकदंत म्हणजे काय? की ज्याच्याकडे फक्त सात्विकता आहे, अहंकार नाहीये. असाच गणपती होता. कारण त्याच्या आधी भगवान शिवांनी त्याला जे आपण म्हणतो डोकं उडवलं, ते ॲक्चुअली गणपतीचं डोकं नाही कापलेलं. तो जो सेन्स होता ना, तो पार्वतीच्या मलाचा गणपती झाला. मग ही मायेमध्ये अडकलेली बुद्धी सात्विक कार्यासाठी वापरली जावी म्हणून तो फक्त शिवकल्याणाचा विचार करणारा जेव्हा गणपती झाला, तेव्हा जो आपल्या वडिलांपर्यंत पोहोचवतो गणेश पुत्र, तोच गणेश नाही का शिवांचा पुत्र असू शकतो. म्हणून तो महादेवांचा पुत्र गणपती आहे. कल्याणासाठी बुद्धीशिवाय कुणीही उपयोगी पडत नाही. आणि मायेने मल काढून टाकल्यावर बुद्धी शुद्ध होते. अहो, इतकं विचित्र काय तोंडाला येईल ते सांगत बसतात. त्यामुळे खरं हे झालंय. म्हणून तो कसा असला पाहिजे? एकदंतम. आता चतुर्हस्तम हे चारही काय? धर्म, अर्थ, काम, मोक्ष. सगळ्या ठिकाणी आम्ही सात्विकतेनेच कल्याण केलं पाहिजे आणि प्रत्येक कर्म हे निष्काम असलं पाहिजे. म्हणून चतुर्हस्तम. आता हे पाश म्हणजे बुद्धी असेल तर आपण ममत्वाने कुठं अडकून राहत नाही, म्हणून पाश आहे. अंकुश म्हणजे कुठेही भटकणाऱ्या मनावरचं आपल्याला ताबा हा फक्त अंकुशाने आहे, म्हणून अंकुश. पाशं पाशम अंकुश धारिणम. तो रदमच वरदम हस्तैरबिभ्राणम मूषकध्वजम. साठवणूक करणाऱ्या आणि रात्री अज्ञानाने खुडबुड करत स्वतःचं आयुष्य शोधणाऱ्या लोकांना बुद्धी मोठी पाहिजे म्हणून गणपती हा नेहमी मूषकध्वजम म्हणजे उंदराच्या अंगावर बसलेला. मूषकध्वजम. मग तो कसा पाहिजे? रक्तम लंबोदरम. तो लालच पाहिजे. लंब उदर सगळं नाही का त्याच्या, म्हणजे दामोदर लीला जशा आहेत तसा हा लंबोदर आहे. लंबोदरम. शूर्पकर्णकम. ऐकून घेण्याची क्षमता पाहिजे. गणपतीचा भक्त आहे आणि कोणाचंही ऐकून घेत नाही. काय उपयोग आहे त्याचा? शूर्पकर्णकम. आणि योग्य आहे ते अंतरंगापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून शूर्पकर्णकम. एकदंतम चतुरक्तम पाशम अंकुशधारणम व्रतम च वरदम हस्तैरबिभ्राणम मूषकध्वजम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम. म्हणजे आमची ही जी बुद्धी आहे सात्विकता, जे आपण ज्याला म्हणतो ना की सत्सद विवेक बुद्धी, ही आपल्या ब्लड सेल्स पर्यंत, म्हणजे आजच्या तुमच्या काय म्हणतात त्याला वैज्ञानिक भाषेमध्ये, ब्लड सेल्स पर्यंत पोहोचली पाहिजे, DNA पर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणून म्हटलंय रक्तवाससम. तो लाल, रक्तवाससम म्हणजे लाल, वास म्हणजे तो त्या बरोबर असतो. लाल ही काय आहे? ही आपल्याला लवथव मिळाल्यानंतर मिळालेली माणसाची अवस्था आहे. म्हणून रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम. त्याच्या अंगाला सगळं लाल रंगाचं गंध लावलं पाहिजे. मागच्या वेळेस हिरवा आणला होता, आता पिवळा आणू, मग हा पितांबर आणू, तो पितांबर आणू, त्याला हा रंग वेगळा आहे. साधा पाहिजे. मूषकध्वजम रक्तम लंबोदरम शूर्पकर्णकम रक्तवाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुभूजितम. चांदीचं काय दुर्वा वाहतील, चांदीचा केवडा वाहतील, गणपतीला नकोय ते, कोणालाही नकोय. आणि तुमचं ऐश्वर्य फक्त बुद्धीत आहे म्हणून तो बुद्धीचा देव आहे. नाहीतर मग कुबेराची पूजा केली असते की चतुर्थीला. सगळं चांदीचं द्यायचं आणि मग खायला काय? तुला चांदीचं ताट दिलं तर खाणार आहे का तू? आज चांदीची पुरणपोळी केली आहे, खाल का हो? रक्तगंधानुलिप्तांगम रक्तपुष्पैः सुभूषितम. आणि असा कोण आहे? तो असा जो कोणी पूजन करतो गणपतीचं, भक्तानुकंपिनम देवम. फक्त भक्तांसाठीच त्याची बुद्धी जागृतही करतो आणि सुरक्षित ठेवतो, अनुकंप करतो. भक्तानुकंपिनम देवम असा हा एकच आहे. म्हणून गणेशाची पूजा करायची असते. जय शंकर बाबा.